माझं नाव डॉक्टर चारुलता सांखला आहे आणि मी PD हिंदुजा नॅशनल हॉस्पिटलमध्ये मुवमेंट डिसऑर्डर स्पेशलिस्ट म्हणून अटॅच्ड आहे गेल्या 20 वर्षापासून. मला थोडंसं पार्किन्सन्स डिसीजच्या ॲडव्हान्स स्टेज किंवा एंड स्टेज जे आपण बोलतो, मला तो एंड स्टेज वर्ड आवडत नाही, पण ॲडव्हान्स स्टेज मध्ये कशी काळजी घ्यायची पार्किन्सन्सच्या पेशंटला ह्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे. पार्किन्सन्सच्या पेशंट्सना जसजसा त्यांचा आजार वाढला जातो त्यांना गिळायला त्रास होतो, त्यांना फ्रीजिंग ऑफ गेट म्हणजे त्यांचे पाय अडकतात चालता चालता आणि पडण्याची स्थिती होऊन जाते, किंवा कधी कधी त्यांचं थिंकिंग कॅपॅसिटी थोडी कमी होते, त्यांची मेमरी थोडी कमी होते, त्यांना इमिजिएटली त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज प्लॅन करता येत नाही, त्यांना थोडंसं डगमगायला होतं अनयुज्युअल एन्व्हायरमेंटमध्ये. तर या गोष्टींची त्यांना जाणीव करून द्यायची असते आणि केअर गिव्हर्सना पण हे सांगायचं असतं की पेशंट जोपर्यंत या ॲडव्हान्स स्थितीपर्यंत पोचतो तोपर्यंत त्यांनी डिसिजन पेशंटला सहमत घेऊन डिसिजन घ्यायला लागतं की तुम्ही त्या स्टेजमध्ये काय करू इच्छिता. सपोज पेशंटला व्हेंटिलेटरवरती घालायचं असेल तर पेशंटची अनुमती आहे का त्याला एंड स्टेजमध्ये व्हेंटिलेटरमध्ये घालायची, त्यांना स्वॉलोईंग डिफिकल्टी होत असेल तर पेग ट्यूब घालायची की नाही, हे सगळे डिसिजन्स त्यांनी थोडेसे अगोदर डॉक्टरांबरोबर डिस्कस केले पाहिजे.